हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही। त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाल्याचं नंतर समजलं। लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता। शरद पवार यांच्या लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय सिरसाट यांचा गंभीर आरोप। महाविकास आघाडीमध्ये तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते। युतीमध्ये असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचा देखील शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, शिंदेंचं वक्तव्य। तर दलालाच्या दोऱ्या शिंदेंच्या हातात, अंबादास दानवेंची टीका। सुप्रिया आणि अजितमध्ये कधीही भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद दिलं, पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं वक्तव्य। 2004मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती, शरद पवारांचं वक्तव्य। 2004मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांचा मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार, छगन भुजबळांचा दावा। तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर पक्ष का नाही फुटला, भुजबळांचा सवाल। उद्धव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं, मग 2004मध्ये उमेदवार नव्हता की होते त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अमोल मिटकरींचा सवाल। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता। मला मुख्यमंत्री केलं नाही तर मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगण्याची राऊतांकडून ठाकरेंना धमकी, नितेश राणेंचा आरोप। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही, काँग्रेससोबत जाण्याला विरोध केल्यानंतरही पटेलांना यूपीए सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाण खातं दिलं, शरद पवारांचा मुलाखतीत खुलासा। मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न, बीडच्या इंजे गावातील व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर टीका। आमच्या गावाला विनाकारण बदनाम करू नका, रोहित पवारांच्या ट्विटवर इंजे गावातील ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया। बीडमध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवलं, समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत, तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, भान असू द्या, मनोज जरांगेंचा इशारा। केंद्रीय निवडणूक आयोगासह मुंबई पोलिसात संजय राऊतांच्या नावाची तक्रार, जातीय तेढ निर्माण करत असल्याचा शिंदे गटाचा आरोप। भाजप नेते विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थवर 1.5 तास भेट, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्या। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, पुढील 6 महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल, योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा। राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशातील सभेत गोंधळ, दोघेही मंचावरून निघून गेले, समर्थकांनी स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडले, चेंगराचेंगरीमुळे अनेक जण जखमी। मध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार, शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाची, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा अंदाज। आग्र्यामध्ये बूट व्यावसायिकांच्या घरामध्ये पैशाचा घबाड, आयकर विभागाच्या धाडीमध्ये आतापर्यंत 60 कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त, ईडीकडून पैशांची मोजदाद सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।